नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. तर आता दुपारचे 4 वाजले आणि म्हणजे चला मस्त आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कुठली रेसिपी आहे? एकदम साधी, सिंपल आणि छान अशी चवदार रेसिपी आहे. तर म्हणजे चला तुमच्यासोबत आता मी शेअर करते. आणि बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मला बनवायचे. तर म्हणलं आज तरी बनवूया, कारण आता मस्त असा पाऊस बाहेर पडतोय आणि असं काहीतरी खायला थोडंसं चटक-पटक ते पण चांगलं. त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि असं पण थोडंसं समजा भूक लागली किंवा काय, तर मधल्या टायमामध्ये खाण्यासाठी एकदम उत्तम आणि पौष्टिक आणि हलकंसुद्धा आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवायचं. जेवढं आपल्याजवळ घरामध्ये सामान आहे तेवढ्या सामानामध्ये, जास्त काय सामानाची गरज नाही की एकदमच हेच पाहिजे आणि तेच पाहिजे. आपल्या घरामध्ये जे सामान असेल तेवढ्या सामानामध्ये मस्त आज एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला मग राहा व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या, लाईकसुद्धा करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि शेअरसुद्धा करत जात जा. तर चला मग पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर मी लग्नाचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यानंतर अजून बरेचसे व्हिडिओ आहेत मोठाले, ते तुम्ही पाहू शकता जाऊन चॅनलवर. तर खूप छान छान व्हिडिओ आहेत पाहण्यासारखे. आज काय आमच्याकडे पाऊस आला नाही, दुपारच्या नंतर पाऊस उघडला. काल एवढा पाऊस होता, पण तिकडं आतमध्ये मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. पण इकडं आम्ही कसं नवी मुंबईमध्ये राहतो ना, आणि जुन्या मुंबईमध्ये कसं तिकडं आतमध्ये भरपूर पाऊस आहे, गाड्या वगैरे सगळं म्हणजे जाण्याचं जागजागा असं पाणी साठलेलं आहे. पण आता इकडं आमच्या इकडं आहे ना, तर कमी पाऊस आहे आणि आज तर दुपारपासून आलाच नाही. आणि कालचा जो पाऊस झाला आहे ना, तोच तुम्हाला मी पुढं थोडंसं दाखवलं आहे. ते आता तुम्ही पहा. मस्त थोडा जरी पाऊस झाला तरी एवढी हालत बेकार होती, कारण इकडचे रस्ते वगैरे सगळे फुटलेले येतात. रस्त्याने चालायलासुद्धा होत नाही, एवढं चिखल उडतं. आणि मग त्याच्यामुळं मी जाणार आहे थोड्या वेळाने चालायला. गेले तर तुम्हालासुद्धा तिकडचं शेअर करेन, कारण आता घरात बसून पण कंटाळा येतो. म्हणलं हे करून घेऊया. आणि भांडे वगैरे घासल्याच्या नंतर मग थोडंसं 6 वाजता रिलॅक्स होतं. मग परत संध्याकाळचं स्वयंपाकाची टायमिंग. तर सगळ्याच बायकांचं असं चालू असतं, स्वयंपाक, घरातले कामं. तर ते तर सगळ्यांनाच करायला लागतं. चला मग राहा व्हिडिओमध्ये. तर आज काय पाऊस नाही आला जास्त, थोडाच आला होता. आणि म्हणलं चला मस्त असा इन्स्टंट चिवडा बनवूया, म्हणजे एकदम सोपा आणि साधा सिंपल पद्धतीने, खायलासुद्धा एकदम चवदार. त्याच्यासाठी मी आज इथं लसूण घेतलं आहे आणि कढीपत्ता, मिरची घेतलेली आहे. तर कढीपत्ता, मिरची मी आधी धुवून घेतलं आणि लसूणसुद्धा छानपैकी सोलून घेतला. तर चिवडा बनवायची म्हटलं की मग लाह्या आल्यास, तर आता हे लाह्या मी गावावरून आणलेल्या आहेत. तर छान अशा लाह्या मला मिळाल्या, कारण म्हणले चला आता मस्त चिवडा बनवूया, आणलेल्या आहेत. तर इथं मग मी त्याच आधी चाळून वगैरे त्या दिवशीच आणले, त्या दिवशी ठेवल्या होत्या पिशवीमध्ये पॅक करून. तर अशा हवेवर ठेवल्या ना तर त्या नरम पडतात. त्याच्यामुळं म्हणजे असे कुरमुरे वगैरे आणले ना तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे. तर आता मी काय एवढा बनवणार नाही, त्यातल्या अर्ध्या लाया मी घेतल्या आता कुरमुरे, आणि अर्धे कुरमुरे बांधून ठेवणार आहे. तर कधी असं भेळ वगैरे करायची असेल तर घरामध्ये असले तर पटकन अशी भेळ करता येते, किंवा दुसरं काय बनवायचं असेल ते सुद्धा भडंग वगैरे तर करता येतं. तर आता मस्त इथं शेंगदाणे घेतले, तर मिरची वगैरे कट करून घेतली, कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आणि मेन म्हणजे लसूण मी जास्त घेतला आहे. लसणाने एवढी सुंदर चव येते चिवड्याला. चिवडा किंवा भडंग म्हणलं तरी पण चालेल. आता कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते आणि तळण्यापुरतं तेल टाकते. तर शेंगदाणे वगैरे मी आधीच निवडून ठेवलेले इथं. मस्त तेल चांगलं कडक झालं की मग आपण याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. तर डाळ तुमच्याकडं असेल ना, भाजकी डाळ, तर ती पण तुम्ही टाका. माझ्याकडे नाही आहे तर मी फक्त शेंगदाणे टाकणार आहे आणि बाकीचं साहित्य टाकणार आहे. तर शेंगदाणे असे जास्त करपवायचे नाही, तर कमी याच्यावरच थोडेसे चांगले बारीक गॅसवर परतून द्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे. तर आता मी सुरुवात केलेली आहे चिवडा बनवायला. बाकीचं साहित्य आधी सगळं गोळा करून घेतलं, कारण चिवडा म्हटलं तरी बरंचसं साहित्य लागतं आणि याच्यामध्ये बरंचसं साहित्य मी कमी वापरलेलं आहे. जेवढं घरामध्ये आहे तेवढंच मी वापरले. तर आता मसालासुद्धा वापरतात, पण मी काय मसाला वगैरे टाकणार नाही, फक्त नॉर्मल हिरवी मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे साहित्यामध्ये आपलं चिवडा बनवायचा आहे. तर
शेव पण टाकतात, तर शेव बघू मिळाली तर मग आणल आणि नंतर टाकली तरीही चालते चिवड्यामध्ये शेव, आणि मग नाही टाकली तरीही चालते. असाही खूप खायला छान लागतो. तर आता लसूण मेन होता, तर लसणाला मस्त फोडणी दिली आणि त्याच्यानंतर आता मिरची वगैरे टाकून घेते. चांगलं तळून द्यायचं, लसणात ओलसरपणा ठेवायचा नाही. लसूण जर ओलसर राहिला की चिवडा तुमचा नरम पडणार, त्याच्यामुळं लसूण चांगला करकरीत तळून घ्यायचा. कढीपत्तासुद्धा चांगला म्हणजे चांगला कडक असा तळून घ्यायचा. त्याच्यानंतर मिरची आणि जिरे मोहरी मी चालूच टाकून दिली, कारण तेल खूप तापलेलं होतं म्हणून. मग आधी लसूण टाकला, नंतर जिरे मोहरी टाकली आणि नंतर मग मिरची टाकून घेतली. तर आता ही मिरचीसुद्धा काय करायचं, एकदम कुरकुरीत झाली पाहिजे अशी तळायची त्याच्यामध्ये. तर आता कढीपत्तासुद्धा तेवढाच कडक तळून घ्यायचा आणि कोथिंबीरसुद्धा तेवढीच एकदम अशी चांगली कडक तळून घ्यायची, ओलसर ठेवायची नाही. नाहीतर मग चिवडा पटकन नरम पडतो आणि थोड्या दिवसामध्ये लगेचच खराब होतो. तर आता हे सगळे साहित्य मी पूर्ण चांगलं तळून घेणार आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. चिवड्यामध्ये मिक्स केलं आणि त्याच्यानंतर फोडणी टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं. तोपर्यंत आमच्याकडे एक दुसरंच काम वाढून बसलं होतं. तर आता इथं आमचा मशीनचा पाईप आहे, त्याच्यावाटं पाणी लिकेज झालं, पूर्ण राडा झाला, कारण मी चिवडा बनवत होते आणि तोपर्यंत इकडं पाण्याचं पूर्ण वर काहीतरी लिकेज झालं असेल किंवा पॅक झालं असेल. तर इथं आमची कपड्याची मशीन लावली होती, तर पूर्ण खरकटं पाणी विशिंगचं वरच्यांचं कोणाचं तरी आलं तर पूर्ण घाण झालं होतं आणि अचानक बघितलं तर पूर्ण ह्या पाईपामधून पाणी आलं होतं. तर ते साफसफाई करून घेतली, चिवडा भरून ठेवला, चिवड्याचे भांडे घासून ठेवले आणि 6 वाजले मला. म्हणजे 2 तास माझे कंप्लीट गेले की त्या चिवड्यामध्ये आणि ते घाण थोडीशी घरातली किचनची नळी लिकेज झाली बेसिंगची ती साफ करण्यामध्ये. तर बाहेर आल्याच्यानंतर इथं सोसायटीच्या बाहेरच आमची गाडी लावलेली आहे आणि मग इकडं पहा, काल पाऊस झाला की एवढे गटारं साठले तर चालायलासुद्धा होत नाही. तर एवढं खूप चिखल झालेलं आहे रस्त्याने. पण तरीसुद्धा म्हणलं चला आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि थोडंसं चालायला जाऊया, कारण घरात बसून दिवसभर कामं तर असतात पण तो काय व्यायाम होत नाही. चालल्याने कसं हातपाय वगैरे चांगले म्हणजे असे हलके होतात आणि वजन पण कमी होतं, व्यवस्थित राहतं आपलं. त्याच्यामुळं म्हणलं चला थोडंसं राऊंड मारून येऊया. तर आता इथं काल पाऊस झाला आहे, आज सकाळी थोडासा होता, पण एवढं म्हणजे पूर्ण चिखलच झालेला आहे आणि आम्ही चाललो त्याच रस्त्याने. तर खाली थोडंसं मला किराणा थोडं सामान आणायचं होतं. उद्या एकादशी असल्यामुळं मग साबुदाणा वगैरे आणायचा होता आणि अजून बाकीचे 1-2 वस्तू संपल्या होत्या, त्यासुद्धा आणायच्या होत्या. तर इकडं सुपर मार्केट आहे, आम्ही राहतो तिथं जवळच. तर तिकडं गेले मग मार्केटमध्ये आणि तिथं छानपैकी इथून मी बेसन पीठ घेतलं, साबुदाणा घेतला आणि दूध पण न्यायचं होतं. तर हे 2-3 वस्तू मी घेतल्या. त्याच्यानंतर इकडं सगळीकडे आतमध्ये फिरलोत. म्हणलं परत जर काय सामान लागलं तर न्यायला. तर तांदूळ वगैरे खूप छान आहेत, पण आहेत थोडे महाग येतं. तर इथं इंद्रायणी तांदूळ आहे, तर तो 62 का काहीतरी म्हणजे आहे 72, आणि ज्वारीसुद्धा आहे. तर ज्वारी बाजरी हे सगळं आहे, पण याच्या काय किमती ठेवल्या नाही. तर खोबरंसुद्धा आहे. तर इथं जवळच आहे, कधी जर आम्हाला कुठलं एखादी वस्तू कमी पडली घरात किराणा सामानाची तर पटकन जाऊन आणू शकतो असे लवकर. तर जवळपास आहे, तर एखादं तरी दुकान जवळ पाहिजे, तेव्हा मग कधीही काही लागतं. त्याच्यामुळं मग म्हणलं चला आहे जवळ तर मग घेऊन या थोडंसं. तर आता घरी गेल्याच्यानंतर परत स्वयंपाकाची तयारी, इथून सामान थोडंसं घेऊन जाते आणि मग परत संध्याकाळची रुटीन चालू होणार आहे. तर आम्हाला कॉलगेटसुद्धा घ्यायचं होतं. कॉलगेट आमचं थोडं छोटंसं आहे, त्याच्यामुळं संपलं पटकन. आता ह्यावेळेस थोडं मी मोठं घेते. तर म्हणलं आता आणि हेच कॉलगेट वापरतात. तर मग कॉलगेट पण घेतलं. अशा 2-4 वस्तू घेतल्या. साबुदाणा का इथं खूप महाग आहे, 100 रुपये किलो, आणि डीमार्टमध्ये जर घेतलं ना तर 60 किंवा 65 किंवा 70पर्यंत असतो जास्तीत जास्त. पण आता डायरेक्ट 1 किलो मागं 30 रुपये साबुदाण्याच्या पाठीमागं भाव त्यांचे वाढून घेतात इथं. तर इकडं दूध घ्यायचं होतं आम्हाला, वारणाचं दूध घेतलं आणि मग सामानाचं बिल वगैरे केलं आणि घरी आलोत. घरी येऊसपर्यंत आम्हाला 7:30 वाजले. आल्याच्या चाललेल्या आहेत आणि एक छोटी भाकर केली, एक मोठी भाकरीपर्यंत वैष्णवीने आमच्या भाकरी आणि अजून इकडं पण एक करून ठेवायचा होता. हे पहा भाकरी करायचं. तिकडं सोयाबीन थोडीशी भिजायला टाकली. तर आज आम्हाला सोयाबीन मसाले भात बनवायचा आहे.
म्हणून भाकरी 3च केल्या आता आणि थोडीशी भाजी आहे दुपारची, ती थोडीशी गरम करून भाकरीसोबत आणि मसाले भात. तर आमची वैष्णवी भाकरी करते हे बघा, कारण छोटीच भाकर करायची होती त्याच्यामुळं तिने थोडंसंच पीठ घेतलं आणि इथं मस्त अशा भाकरी करते. पातळ कडक असतात तिच्या भाकरी, छान बनवते. तर आता मसाले भातसुद्धा तीच बनवणार आहे. तुम्हाला मी रेसिपी दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता संध्याकाळचे 8 वाजून गेले, तर अजून खिचडी भात करायचा आहे, जेवायचं आहे आणि नंतर मग सकाळचं. ते बघा किती भारी भाकरी बनवते. पीठ पण चांगलं दळून दिलं आहे. मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि वांग्याची भाजी आहे दुपारची. डब्यामध्ये इकडं चपातीसुद्धा आहे हे बघा. आणि इकडं बघितलं का काळोख झालेला आहे, अंधार झाला आहे पूर्ण, कारण आमच्या समोर पण बेडेंगीच आहे आणि आज काय पाऊस नाही, पाऊस उघडला आहे. चला मग सगळ्यांना शुभरात्री. आता आम्ही पण जेवण वगैरे करून घेतो आणि मग सकाळचं परत दुसऱ्या दिवशीची रुटीन चालू. आता इकडं भेंडी बनवायचं काम चालू आहे. मग मी सगळं कट करून घेतलं आणि मस्त भेंडी पण बनवून घेते. तर भाकरी बनवल्याच्या नंतर त्याच तव्यावर मग लगेचच भेंडी आणि इकडं मसाले भात टाकला होता. तर आता जेवणं करायचेत आणि नंतर मग झालं सकाळपर्यंत काय नाही. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ दिवसभराच्या रुटीनचा तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पूर्ण थोडं जे होईल शक्य होईल तेवढं मी शूट घेतलं होतं आणि तेवढं दाखवलं तुम्हाला. ते पण कमेंटमध्ये सांगा कसं होतं ती. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता मस्त आम्ही जेवणं वगैरे करतो. सगळ्यांना शुभरात्री. परत आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.